नमस्कार, मी ज्योती आपलं ज्योती पटेकर किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे। आज आपण मस्त असा नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी खूप छान असा मऊ लुसलुशीत अगदी तोंडात विरघळणारा रेशमी पराठा बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे 2 बटाटे घेतलेले आहेत, छान शिजवून अगदी मस्त असे मऊ होईपर्यंत हे शिजवलेले आहेत। आता हे जे शिजवलेले बटाटे आहेत आपल्याला एका बाउलमध्ये छान अगदी बारीक असे किसणीने किसून घ्यायचे आहेत, म्हणजे ह्या बटाट्यांच्या अजिबात काही गाठी गुठळ्या अजिबात राहता कामा नये। तर अगदी बारीक जे छिद्र असतं किसणीला त्याने किसून घ्यायचं आहे। आता ह्या किसलेल्या बटाट्यामध्ये आपल्याला 1 कप मैदा घालायचा आहे, इथे तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा घालू शकता। त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि जिरे घालायचे आहेत 1 चमचा, 1 चमचाभर चिली फ्लेक्स घालायचे आहेत आणि 1 चमचा आपल्याला हिरवी मिरची बारीक चिरून घालायची आहे। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालायची आहे आणि 1 चमचाभर आपल्याला ह्यामध्ये तेल घालायचं आहे। आता हा जो बटाट्याचा ओलसरपणा आहे त्यामध्येच आपल्याला हे पीठ आहे ना ते मळून घ्यायचं आहे। आवश्यकता लागली तर 1-2 चमचे तुम्ही पाणी घालू शकता यामध्ये। आता हे पीठ छान मळलं की ह्यावर थोडंसं तेलाचा हात लावायचा, जेणेकरून पीठ आहे ते अजिबात वरून सुकणार नाही आणि छान मऊ ह्याचा गोळा बनवून म्हणजे ही कणिक छान भिजवून आपल्याला ही 10 मिनिटांसाठी ठेवायची आहे। 10 मिनिटांमध्ये कणिक छान भिजली जाते। आता 10 मिनिटांनंतर आपल्याला ह्या कणकेचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत। हे जे पराठे असतात ना ते कधी छोटे छोटेच असतात आणि खूप पातळ असतात, तर त्या अंदाजानेच आपल्याला हे जे असे गोळे छान बनवून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला पटापट असे पराठे लाटता येतील। आता इथे सर्व जे एवढं पीठ होतं ना त्याचे मी असे छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत। तर छोटे छोटे गोळे केल्यामुळे आपले छान छोटे छोटे असे पराठे तयार होतील। आता कोरडा कणकेचा किंवा मैद्याचा हात घ्यायचा, म्हणजे पिठामध्ये छान घोळवून घ्यायचं आणि अगदी पातळसर आपल्याला हे पराठे छान लाटून घ्यायचे। आणि ही कणिक भिजवताना म्हणजे हे पीठ भिजवताना आपण पाण्याचा वापर केला नाही, त्यामुळे हे पीठ आहे ना ते अजिबात पोळपाटाला किंवा लाटण्याला चिकटत नाही। हे पहा किती सहजतेने आपला पराठा इथे लाटला जातोय। तर इथे अशाच पद्धतीने आपण सर्व पराठे लाटून घेऊयात। पाहू शकता अशाच पद्धतीने मी सर्व पराठे जे गोळे मी बनवून घेतले होते ना त्याचे सर्व पराठे मी अशा पद्धतीने बनवून मग यांना मी भाजून घेणार आहे। हे पहा अगदी पटापट होतं, जास्त काही यांना वेळ लागत नाही। तर खूप छान हे पराठे आपण टिफिनला सुद्धा देऊ शकतो किंवा नाश्त्यामध्ये सुद्धा किंवा जेवणामध्ये सुद्धा हे खाऊ शकतो। तर असे हे पराठे तयार झालेले आहेत। मी सर्व पराठे लाटून ठेवलेले आहेत। तर आता आपण शेकायला घेऊया। शेकण्यासाठी मी इथे एक तवा गरम करून घेतला आहे आणि मध्यम आच केलेली आहे। तवा छान गरम झालेला आहे आणि त्यावर हा पराठा छान आपल्याला उलटसुलट करून ज्याप्रमाणे आपण चपाती पोळी तेलावर भाजतो ना अगदी त्याच पद्धतीने हे पराठे सुद्धा छान भाजून घ्यायचे आहे। तेलाचा किंवा तुपाचा हात लावायचा आहे। इथे मी तेलच लावलेलं आहे आणि छान अगदी चमच्याने थोडंसं प्रेस करून म्हणजे दाबून दाबून छान याला अगदी छान गुलाबी रंगावर आपल्याला भाजून घ्यायचं। तर अशा पद्धतीने हे भाजून आपले पराठे छान अगदी मस्त होतात, खूप छान मऊ लुसलुशीत होतात। अगदी तुम्ही 1-2 दिवस जरी ठेवले ना हे पराठे तर खराबसुद्धा होत नाहीत आणि अगदीच मऊ राहतात। म्हणजे तुम्हाला वाटलं की हे पराठे शिळे झाले तर कडक होतील, नाही तसं नाही, अजिबात कडक वगैरे होत नाही, छान मऊ राहतात। तर पाहू शकता हे पराठे आपण इथे सर्व शेकून घेतलेले आहेत। तर खूप सुंदर आपले इथे पराठे तयार झालेले आहेत। आणि मैदा जर तुम्ही खात नसाल किंवा तुम्हाला आवडतच नसेल तर तुम्ही यामध्ये गव्हाचं पीठ देखील वापरू शकता। खूप सुंदर आपले पराठे तयार होतात, पाहू शकता। हे पहा आणि खूप छान मऊ होतात, अगदी छान अशी बारीक घडी होते याची। हे पहा मी इथे दाखवते तुम्हाला। तर पहा घडी बनवली तरीसुद्धा अजिबात पराठा फाटला नाही किंवा काहीच नाही। खूप छान आपले पराठे इथे तयार होतात। तर तुम्ही प्रवासाला सुद्धा हे पराठे नेऊ शकता, खराबसुद्धा होत नाहीत किंवा कडकसुद्धा होत नाहीत। तर तुम्ही हे पराठे एकदा नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आजची ही पराठ्यांची रेसिपी जर तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद।